बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोर धरला असून दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आलापल्ली सिरोंचा या 3 राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते आणि रपटे वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेलं महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण असल्याने पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनलेली आहे। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं, नदीपात्रात प्रवेश टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागानं केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील तिलारी धरण भरून वाहू लागल्यानं पारंपरिक पद्धतीने गंगा पूजन करण्यात आलं। कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांच्या हस्ते झालेल्या या पूजेला जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरणात सुमारे 85.50% पाणीसाठा झाला असून तिलारी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सिंधुदुर्गच्या आंबोली परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध मुख्य धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला। अतिवृष्टीमुळे धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्यानं पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला। मात्र मोठ्या संख्येनं पर्यटक आंबोलीमध्ये दाखल झाले असून धबधबा बंद असल्यानं त्यांचा हिरमोड झाला। आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरण यंदा 100% क्षमतेनं भरलेलं आहे। यानिमित्त धरण परिसरात जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। धरण पूर्ण भरल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे। आंबोली परिसरात मुसळधार पावसाने जोर धरला असून हिरण्यकेशी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे कावळेसाद पॉइंटकडे जाणाऱ्या खडेखोळे पुलावरून पाणी वाहत असून हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। पुण्यातील चाकण MIDCतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणखी एका महिलेचा बळी गेलाय। स्कोडा कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सानवी पांचाळ ड्युटी संपवून घरी जात असताना पावसामुळे निसरड्या झालेल्या सिमेंटच्या रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली आणि त्या रस्त्यावर पडताच मागून येणाऱ्या अवजड वाहनानं त्यांना चिरडलं। या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात मुसळधार पावसामुळे दिवशी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळलेली आहे। गेल्या 15 दिवसातील ही चौथी घटना असून यावेळी चालत्या एसटी बस समोर भला मोठा दगड कोसळल्यानं मोठा अनर्थ टळला। या घटनेनंतर ढेबेवाडी नवा रस्ता मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून वारंवार दरडी कोसळत असल्यानं हा घाट आता अधिक धोकादायक बनलाय। मीरा भाईंदरमधील ठाणे घोडबंदर रोडवर वन्यजीवाच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे। फाउंटन हॉटेल समोर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ गंभीर जखमी झाला। वन विभागानं तातडीनं उपचारासाठी नेलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत धोकादायक अवस्थेत असून कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते। इमारतीला भेगा पडणं, स्लॅब कोसळणं आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक असल्याचं स्पष्ट होऊन देखील प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप भाजपा आमदार कुमार आयलानी यांनी केला। वसईतील एव्हरशाईन रोडवर महापालिकेच्या बसचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत 15 ते 20 प्रवासी जखमी झालेत। अपघातानंतर नागरिकांनी तातडीनं मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान बसचा ताबा सुटला की तांत्रिक बिघाड झाला याचा तपास यंत्रणा करते। एअर इंडियाच्या फुकेत ते दिल्ली या AI-2379 विमानाला उड्डाणादरम्यान अचानक तीव्र टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला। काही प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असली तरी विमानाचे दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आलं। सर्व प्रवासी सुरक्षित असून जखमींवर वैद्यकीय उपचार करण्यात आले। कोल्हापूरच्या सुर्वेनगर परिसरातील एका बंद घरात झालेल्या स्फोटामुळे खळबळ माजलेली आहे। घराचं नुकसान करण्याच्या उद्देशाने जिलेटिनसह स्फोटक साहित्याचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। या स्फोटात संबंधित घरासह आजूबाजूच्या काही घरांचंही नुकसान झालेलं आहे। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झालं असून पोलिसांकडून स्फोटामागचं कारण आणि आरोपींचा कसून तपास सुरू आहे। प्राथमिक तपासमध्ये निष्पन्न होत आहे की घरांना नुकसान करण्याच्या दृष्टीने इथे कोणते ब्लास्ट मटेरियलचे एक्सप्लोजिव्ह मटेरियलचे यूज झालेलं आहे। फॉरेन्सिकची टीम पण सध्या घटनास्थळावर उपलब्ध आहे आणि बंद घरं असल्यामुळे कोणतेही जीवितहानी झाले नाही आणि फक्त घराचे नुकसान झालं आहे आणि या मॅटरमध्ये पूर्ण बारकाईने आमचा तपास सुरू आहे।
सह्याद्रीच्या डोंगर अंगांवर दाट धुक्याची चादर पसरल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प धुक्यात हरवून गेलाय. सलग पावसामुळे खंडाळा लोणावळा परिसर हिरवाईनं नटला असून दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे, धुक्यामध्ये हरवलेले रस्ते आणि मनमोहक निसर्ग पर्यटकांना भुरळ घालतंय. टायगर पॉइंट, भुशी धरण आणि विविध व्ह्यू पॉइंट्सवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मिसिंग लिंक आणि लोणावळा परिसरातील ड्रोन दृश्य पर्यटकांना भुरळ घालतायत. ही दृश्य आपण पाहतोय तर ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत. धुक्यात हे मिसिंग लिंकचं पूर्ण रस्ता हरवलेला आहे. खंडाळ्यात निसर्गाची मुक्त उधळण सध्या सुरू आहे आणि ती पर्यटकांना खुणावते. पर्यटकांची मोठी गर्दी टायगर पॉइंटवर देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिल्याच दमदार पावसानं रस्त्यांची दुरवस्था चव्हाट्यावर आलेली आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 वर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांचे हाल होत आहेत. विशेषतः करण चौफुली परिसरात 1 ते 2 फूट खोल खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पुण्यातील चाकण MIDCतील रस्त्यांची दुरवस्था आता जीवघेणी ठरते. गेल्या एका वर्षात रस्ते अपघातांमध्ये 399 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलं असून अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी देखील कायमची झाली आहे आणि त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील रस्ते तातडीनं दुरुस्त करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. वाशिम शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अकोला नाका ते सुंदर वाटिका या प्रमुख मार्गासह शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनलेली आहे. वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून तातडीनं रस्ते दुरुस्तीची मागणी होती. भिवंडीतील नागाव परिसरात रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. टेम्पोतील रिकामे सिलेंडर रस्त्यावर विखुरले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ते पुन्हा टेम्पोत भरून वाहन मार्गस्थ करण्यात आलं. पुण्यातील नवी पेठ परिसरात मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. महापालिकेचे खड्डे बुजवल्याचे दावे फोल ठरत असून अवघ्या 50 ते 100 मीटर अंतरात 10 पेक्षा अधिक खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले. कल्याणमधील एका खासगी रुग्णालयामध्ये स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण आढळलेले आहेत. शहरात आणखी रुग्ण असण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना खासगी रुग्णालयांकडून माहिती लपवली जात असल्याचा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय. एक मोठी बातमी. CCMP कोर्स केलेल्या होमिओपॅथी पदवीधरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांनी आजपासून कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. सेंट्रल मार्डनं पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटना, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गॅजेटेड मेडिकल ऑफिसर्स आणि महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना या संघटनांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे. संयुक्त निवेदनात या सर्व संघटनांनी आजपासून सुरू होणाऱ्या सेंट्रल मार्डच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याची घोषणा केलेली आहे. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. भोंदू अशोक खरात याची बनावट खाती आणि आर्थिक व्यवहार प्रकरणात ही कोठडी सुनावण्यात आलेली आहे. बनावट खात्यांवरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात भर रस्त्यात 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. जुन्या वादातून झालेल्या या मारहाणीमध्ये 2 तरुण गंभीर जखमी झाले. जीव वाचवण्यासाठी दुकानात घुसलेल्या तरुणाला देखील बेदम मारहाण करत दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील एस क्लब भागात तरुणांच्या 2 गटात तुफान हाणामारी झाली. राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये तरुण बेदम मारहाण करताना दिसत असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर या हाणामारीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परभणी जिल्ह्यातील पालम इथे अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलीचं वय अल्पवयीन असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पती, सासू सासरे आणि मुलीच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.
एक महत्त्वाची बातमी, म्हाडाच्या 2460 घरांसाठी 6 ऑगस्टला सोडत काढली जाणार आहे. घरांच्या वाटपासाठी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. रंगशारदा सभागृहात सोडतीचं आयोजन केलं जाणार आहे. 4 ते 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील चारकोप परिसरातील होरायझन इमारतीमध्ये मोठी दुर्घटना घडली. पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून अचानक कार थेट खाली कोसळल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. पहिल्या मजल्यावरून कोसळल्यानं कारचं प्रचंड नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच संबंधित अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लोण्यात गरम केलेला पाव आणि झणझणीत भाजी. हॉटेलमध्ये पावभाजी खाण्याची आवड अनेक खवय्यांना असते, पण पिंपरी चिंचवडच्या हॉटेल सावलीमधला किळसवाणा प्रकार समोर आलेला आहे. पिंपरी चिंचवडच्या निगडीमध्ये हॉटेल सावलीमधला किळसवाणा प्रकार आपण पाहतोय. पावभाजीमध्ये चक्क अळी सापडली आहे. पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरातील प्रसिद्ध सावली हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे. एका ग्राहकानं ऑर्डर केलेल्या पावभाजीमध्ये चक्क जिवंत अळी आढळल्याचं समोर आलेला आहे आणि त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान ही अळी पावभाजीमध्ये नसून सोबत दिल्या जाणाऱ्या सलाडमध्ये निघाली असावी असा दावा सावली हॉटेल व्यवस्थापनाकडून करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात देहू रोडमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जनगणना झाल्यानंतरच उपवर्गीकरण करावं आणि सध्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. समाजाच्या भावना लक्षात घेऊन निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली जाते. सीसीएमपी पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून एमएमसी नोंदणी अखेर सुरू झाली आहे. पहिल्या नोंदणी प्रमाणपत्र मंजूर होताच डॉक्टरांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंद साजरा केला. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात क्राईम ब्रांच पोलीस असल्याचा बनाव करत सुवर्ण व्यावसायिकाला लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. कारवाईमध्ये रोकड, सोनं, बनावट पोलीस ओळखपत्र, पिस्तूल आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील विंग इथे शेतातील वीज पंप सुरू करताना 22 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. दरम्यान गेल्या 5 महिन्यात सातारा जिल्ह्यामध्ये विजेच्या धक्क्यानं 13 जणांचा मृत्यू झाल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.